डॉक्टर असलेल्या वडिलांच्या मृत्यूनंतर बहीण भावाकडे कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षण नसताना भाऊ दवाखाना चालवत होता। महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर तहसील पोलीस आणि मनपाने संयुक्त कारवाई केली। डॉक्टर साजिद अन्सारी हे क्लिनिक चालवायचे। त्यानंतर मुलगा 23 वर्षीय जैन अन्सारी हा क्लिनिक चालवत होता। कुठलेही वैद्यकीय शिक्षण न घेता अवैध क्लिनिक मशीनसह वैद्यकीय साहित्य ठेवले होते। सोबतच इंजेक्शन, औषधे, सलाईन देखील आढळल्या। बरोबर आहे। महानगरपालिका झोन क्रमांक 6 येथील वैद्यकीय अधिकारी यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्याकडून एक अन्सार नगर येथे बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करत असल्याची पत्र प्राप्त झालं होतं। त्यावरून यापूर्वीसुद्धा त्या ठिकाणी शोध घेण्यात आलं होतं, परंतु त्या ठिकाणी काही मिळालेलं नव्हतं। परंतु दिनांक 26 फरवरी 2025 रोजी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन चेक केले असता त्या ठिकाणी एक सय्यद क्लिनिक म्हणून एक घर सुरू होतं आणि त्या ठिकाणी एक जैद साजिद अन्सारी हा बसलेला वैद्यकीय अधिकारी डॉक्टरचे त्याच्या नावाने कोणतेच वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना बसलेला मिळून आलेला। त्या ठिकाणी त्याला विचारपूस केली असता असे माहिती मिळाली आहे की त्याचे वडील यापूर्वी डॉक्टर होते आणि ते मरण पावल्यानंतर तो कोणतेच वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना वैद्यकीय प्रॅक्टिस करत होता। आणि हे सर्व त्याच्या रूममध्ये सुद्धा मेडिकलचे बरेच औषधी मिळून आल्या, त्या जप्त केलेल्या आहेत। आणि फिर्यादी विजयकुमार तिवारी यांच्या फिर्यादवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यात इतर कोणी सामील आहे का याबाबत सुद्धा चौकशी सुरू आहे।